कोकणात मे महिन्यात ही मधुर शिळे घालणारा हा देखणा पक्षी आता घरट्यात विसावलाय. हा आहे नवरंग म्हणजेच इंडियन पिट्टा. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतातून कोकणात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी सध्या घरटे बांधण्यात किंवा अंडी उबवण्यात व्यस्त आहेत. मधुर शिळेनंतर या पक्ष्याचे अजून काही वैशिष्ट्य असेल तर ते म्हणजे त्याचे घुमटाकार घरटे. जाणून घेऊया त्याविषयीच. पिट्टा हा शब्द तेलुगू भाषेतून आलाय, ज्याचा अर्थ लहान पक्षी असा होतो. या पक्ष्याला मराठी स्थानिक भाषेत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असंही म्हटलं जातं. हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजननाकरता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरूनच उत्तरेकडे सरकू लागतात. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करतात. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे 90% नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी काही पक्षी हे कोकणात देखील घरटे बांधतात. नवरंगचे नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात. जोडी जुळल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला ते घरटे बांधण्यास सुरुवात करतात. नवरंगचे घरटे इतर अनेक पक्ष्यांपेक्षा वेगळे असते. हे घरटे साधारणपणे घुमटाकार असते. त्याला बाजूला एक प्रवेशद्वार असतो. कोरडी पानं, गवत, मुळं, बारक्या काड्या आणि शेवाळ यांपासून हे घरटं बनवलं जातं. घरट्याचा आतील भाग मऊ गवताने आच्छादलेला असतो. घरट्यासाठी झुडपांनी झाकलेली सुरक्षित ठिकाणे निवडली जातात. अशा प्रकारचे घुमटाकार घरटे हे पावसापासून संरक्षण देतेच, शिवाय दाट पर्णसंभारात ते लपलेले असल्याने भक्षकांपासून बचाव देखील करते. या घरट्यात मादी सामान्यतः 4 ते 6 अंडी घालते. नर आणि मादी दोघेही अंडी उबवतात. 14 ते 16 दिवसांनंतर पिल्लं जन्मास येतात आणि त्यापुढे साधारण 14 ते 17 दिवसात पिल्लं घरटे सोडण्या इतकी मोठी होतात. या काळात पालक पक्षी दिवसभर मोठ्या प्रमाणात गांडूळ आणि कीटक आणतात. ऐन पावसाळ्यातच त्यांची पिल्लं मोठी होऊन निसर्गात झेपावतात. तुम्ही नवरंगची अशी घुमटाकार घरटी कुठे पाहिलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्डलाईफ.